तर नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहे ते म्हणजे परांडा किल्ल्यावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण परांडा किल्ला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर थोडक्यात किल्ल्याची माहिती देतो आहे, तर ती माहिती एकदा नक्की बघा आणि माहिती झाल्याच्या नंतरला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला. महाराजांनी लखुजी जाधव या दोघांमध्ये वाद आहे बराच काळ. आणि 1628-1629च्या वेळी शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधवराव एवढे स्ट्रॉंग झाले की कुठेतरी जाऊन निजामाच्या राज्यामध्ये एक प्रकारची धाकधूक निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी जो निजाम गादीवर बसला होता तो प्रचंड दारू होता आणि त्या निजामाला त्याच्या दरबारातला एक सरदार जो लखुजी जाधवरावांचा सगळ्यात मोठा विरोधक होता तो स्वतः त्यांना दारू पाजायचा त्या निजामाला. आणि त्यानं लखुजी जाधवरावांवर स्वतःची असणारी जलसी, स्वतःचा असणारा मत्सरभाव हा निजामाच्या कानामध्ये ओतला. निजामाला प्रचंड त्यानं मॅनिप्युलेट केलं लखुजी जाधवरावांच्या विरोधात आणि लखुजी जाधवरावांची निजामाच्या दरबारात हत्या झाली, त्यांच्या मुलासहित आणि नातवासहित यशवंतरावांसहित. या गोष्टीमुळे शहाजी महाराज जरा थोडेसे अस्थिर झाले. शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली, मुघलांकडे गेले. मुघलांकडे गेल्यानंतर मलिक अंबरचा मृत्यू झाला होता. मलिक अंबरचा मुलगा जो होता, मलिक अंबरच्या मुलाच्या ताब्यामध्ये निजामशाही गेली आणि त्यानं डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला शहाजहानसोबत. आता एक लक्षात घ्या, शहाजहान उत्तर येतो. अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये मलिक अंबरचा मुलगा हा पॉवरमध्ये, त्याचे शहाजहानचे चांगले संबंध. इकडे दक्षिणेमध्ये आदिलशाही, आदिलशाहीमध्ये इब्राहिम आदिलशाह मरण्याच्या वाटेवर आणि त्याच्यासोबत गादीवर येणार होता त्याचा मुलगा मोहम्मद आदिलशाह. पण हा मोहम्मद आदिलशाहचा एक मोठा भाऊ होता. तर या मोहम्मद आदिलशाहनं आपल्या मोठ्या भावाला मारलं, त्याचे डोळे फोडले, त्याचे बोटं कापले आणि नंतर गर्दन मारले आणि त्याने त्याच्या इतर सख्या भावांनाही मारून टाकले. या मोहम्मद आदिलशाहला गादीवर बसवण्यामध्ये दोन माणसांचा हात आहे. एक आहे खवास खान आणि दुसरा आहे मुस्तफा खान. आणि या दोघांपैकी मुस्तफा खानाने शहाजी महाराजांना नंतर अटक केली होती, बेड्या वगैरे घातल्या होत्या हातामध्ये आणि त्यांची धिंड वगैरे काढण्याचा प्रकार. तर या दोघांची मदत घेऊन आणि मोहम्मद अली शाह गादीवर बसलाय. विजापूरला आदिलशाही आहे. इकडे निजामशहाचा जो मेन माणूस आहे मलिक अंबरचा मुलगा आणि इकडे शहाजहान यांचे वेगळे संबंध आहेत. इकडे आदिलशहाचे मुघलांसोबत वेगळे संबंध आहेत. शहाजी महाराज एकटे पडले आणि शहाजी महाराजांना एक स्वतंत्र काहीतरी प्रयत्न करायचा. त्यांना आदिलशाही नकोय, मुघल नकोय, निजामशाही नको. आपण जे म्हणतो की शहाजी महाराजांना स्वराज्याचे प्रणेते, स्वराज्याचे संकल्प, ते का म्हणतो तर त्यांना या सगळ्या गोष्टींची उबग आली. त्यात त्यांच्या सासऱ्यांना मारण्यात आलं, त्यांच्या मेहुण्यांना मारण्यात आलं. शहाजी महाराजांना ही सुलतानशाही नको वाटायला लागली आणि शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज ज्यावेळेस जिजाऊमासाहेबांच्या पोटात होते त्यावेळेस स्वतंत्र राज्य अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची धडपड सुरू केली. ती 6 महिने चालली. त्याला आपण स्वराज्य म्हणू शकत नाही, कारण तसं काही त्याला एक नाव देण्यात आलेलं नव्हतं. शहाजी महाराजांना फक्त स्वतःचा जो प्रांत आहे जहागिरीचा तो स्वतंत्र करून घ्यायचा होता या तिन्ही शाह्यांचा. आणि शहाजी महाराजांनी तो प्रयत्न केला. 6 महिने ते टिकलं. पण नंतर शहाजी महाराजांना दुर्दैवानं आदिलशाहीकडे जावं लागलं. शहाजी महाराजांना आदिलशाहीकडे जायचं नव्हतं. शहाजी महाराज निजामशाहीकडे गेले. तिकडे मलिक अंबरच्या मुलाची आणि शहाजी महाराजांची खटके उडायला सुरुवात झाली. शहाजहानला कळलं की शहाजीचं महत्त्व वाढतंय, आपल्याला शहाजीला दाबण्याची गरज आहे. म्हणून शहाजहानने निजामशाहसोबत संबंध चांगले प्रस्थापित केले. आता शहाजी महाराज एकटे पडले म्हणून शहाजी महाराजांनी जुन्नरजवळ एक किल्ला आहे पेमगिरी, त्या पेमगिरीच्या किल्ल्यावर शहाजी महाराजांनी निजामाचाच एक लांबचा नातेवाईक असलेला एक मुलगा 1632ला मांडीवर बसवला, त्याला दत्तक घेतला आणि शहाजी महाराजांनी एका नवीन निजामशाहीची स्थापना केली. 1632ला महाराष्ट्रात 2 निजामशाही होती. कर्नाटकामध्ये आदिलशाही होती, उत्तरेमध्ये मुघल होते आणि एक निजामशाही शहाजी महाराजांची. आणि शहाजी महाराजांनी 2 लेटर पाठवले. एक पाठवलं शहाजहान की आमची निजामशाही खरी निजामशाही याला तुम्ही मान्यता द्या, माझ्या निजामशाहीचा तुम्हाला सपोर्ट राहील, मी तुमच्याकडं मांडलिक म्हणून येईल, तुमच्या वतीने मी या प्रदेशामध्ये राज्यकारभार करेन, जो भाग जिंकेल तो पूर्णपणे तुमचा असेल, मी तुमच्या वतीने तो सांभाळेल. आणि दुसरं लेटर लिहिलं आदिलशहाला, मोहम्मद आदिलशहाला, आणि त्याला सांगितलं की तुम्ही माझ्या आदिलशाहीला खरी निजामशाहीला खरी निजामशाहीची मान्यता द्या, मी तुमच्यासोबत एकनिष्ठ राहील. दोन्ही लेटर गेले. शहाजहान पण ॲक्सेप्ट केलं, म्हणलं की ठीक आहे, डन, ॲक्सेप्टेड, मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. मोहम्मद आदिलशाह पण म्हणला मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. पण दुर्दैवाने शहाजहानच्या आदिलशाही दरबारामध्ये मुरार जगदेव नावाचा एक सरदार, ज्यानं 2 वर्ष आधी पुणे जाळलं होतं, तो शहाजी महाराजांचा एका अर्थाने चांगला मित्र झाला होता. आणि त्यानं शहाजी महाराजांना गळ घातली की तुम्ही आमच्याकडे या. आणि आदिलशाहीने मान्यता दिली शहाजी महाराजांच्या निजामशाहीला खरी निजामशाही असल्याची. आणि शहाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात जाणं पसंत केलं. मग जुनी निजामशाही आणि मुघल एक झाले
शहाजी महाराजांची निजामशाही आणि आदिलशाही एक झाली आणि महाराष्ट्रामध्ये 2 शाह्या एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या, 2 वेगळ्या शाह्यांच्या विरोधात. आणि हे युद्ध चाललं 4 वर्ष आणि 4 वर्षानंतर शहाजी महाराजांना हरवायला आदिलशाह आणि शहाजहान महाराष्ट्रात आले. शहाजी महाराजांच्या विरोधात युद्ध केलं, शहाजी महाराजांना हरवलं आणि त्यानंतर कायमस्वरूपी कर्नाटकाला जावं लागलं. ह्या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार हा परंडा किल्ला. कारण स्वराज्याचं स्वतंत्र होण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नामध्ये या परंडा किल्ल्याने फार महत्त्वाची भूमिका घेतली होती. काही काळ हा परंडा किल्ला शहाजी महाराजांची राजधानी म्हणून सुद्धा या पद्धतीने या परंडा किल्ल्याचं कामकाज चालू होतं. त्याच्यानंतर मग हा किल्ला आदिलशाहीकडे गेला. औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर हा हैदराबादच्या निजामाकडे गेला, जो भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे राहिला. आता या किल्ल्याचं सगळ्यात मोठे 2 वैशिष्ट्य आहेत. एक, या किल्ल्यामध्ये प्रचंड तोफ आहे, जी विजापूरची मुलुक मैदान तोफ आपण म्हणतो, सगळ्यात फेमस ती मुलुक मैदान तोफ या किल्ल्यावर होती. आणि या किल्ल्यामधून ती तोफ मोरार जगदेव घेऊन गेला विजापूरला आणि ती तोफ नंतर विजापूरला गेली. ती तोफ पहिल्यांदा इथं होती आणि त्याच नावाची आणखीन एक तोफ या वरच्या बुरुजावर आहे, तिचं नाव आहे मलिक मैदान, मलिके मैदान. त्यानंतर आजह पैकार नावाची एक तोफ आहे, ती हैदराबादच्या निजामाची तोफ. त्यानंतर डचांच्या 2 तोफ आहेत, ब्रिटिशांची एक तोफ आहे. या ठिकाणी एक आपण या प्रकारच्या देवड्या बघतो, अशाच प्रकारची पहारेकरांची छोटी देवडी आहे. पुढे गेल्यानंतर तिथं कमीत कमी 550 ते 600 असे छोटे मोठे तोफगोळे पडलेले उघड्यावर. हे तोफगोळे कसे असायचे याचाही तुम्हाला अंदाज येतो. तोफा कशा पद्धतीच्या असायच्या याचाही तुम्हाला अंदाज येतो. तोफांचं मेकॅनिझम कसं आहे, तोफा चालवायच्या कशा किंवा त्यावेळी लोक तोफा कशी चालवायचे हे आपण वर गेल्यानंतर पाहणारच आहे. या किल्ल्याविषयी आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी जी काही बाकीच्या किल्ला का बांधतात, तर राजा किंवा एखादा मुख्य अधिकारी, मुख्य व्यक्ती त्याच्या संरक्षणासाठी एक संरक्षित तटबंदी युक्त बांधकाम वगैरे निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये तो राहतो, त्यामध्ये तो मुक्काम करतो. या पद्धतीचं बांधकाम या किल्ल्यावर झालेलं आहे. या पद्धतीचं असू द्या, हा जो किल्ला आहे परंड्याचा, हा भुईकोट किल्ला. या किल्ल्याला तिहेरी संरक्षण रचना. पहिली, या किल्ल्याची जी मेन वॉल आहे, मेन तटबंदी, मुख्य तटबंदी, त्याच्या बाहेर असणारे हा परकोट किंवा दुसरी तटबंदी आणि याच्या बाहेर येतं डायरेक्ट खंडक जे बाहेरच्या बाजूला. आणि आपण ज्या पुलावरून आता थांबून आतमध्ये आलो, असं म्हणतात की हा पूल आधी उचलल्या जात होता 60 नंतर बंद करण्यात यायचा, म्हणजे हा किल्ला पूर्णपणे डिटॅच केला जायचा. मग परत त्या दंतकथा येतातच की या खंडकामध्ये मगरी, सुसरी वगैरे सोडल्या होत्या. पण ते आपण त्या लॉजिकमध्ये जात नाहीत की मगर सोडली, सुसर सोडली तर त्याला खायला काय, त्याला खायला लागणार ना. आणि असं थोडीच आहे की लोक पळत पळत यायची आणि खंडकामध्ये पाण्यात उडी मारायची, त्यांना खंडक दिसायचा नाही, मग मगरी त्यांना खायचे. त्यावेळेसच्या जागा बऱ्याचशा किल्ल्यांवर असतील, देवगिरी किल्ल्यावर होत्या, देवगिरी किल्ल्यावर तशा प्रकारची व्यवस्था होती, पण इथं तसं दिसत नाही. हिंदीला आहे, मी महाराष्ट्रात आपल्या मराठवाड्याच्या लँडचं म्हणतो. दुसरी गोष्ट की जमिनीवरच्या किल्ल्यांना डोंगरी किल्ल्यांपर्यंत जाण्याचा हा जो प्रवास आहे, त्याला कारण काय ठरलं, त्याला कारणीभूत ठरला तोफा. आता या जमिनीवरच्या किल्ल्यांना, भुईकोट किल्ल्यांना जर आपण वेढा घातला, जो तोफांचा मारा केला, तर सहज शक्य आहे तुम्हाला की आतमधल्या मुख्य इमारतींना तुम्ही तोफांच्या मदतीने उद्ध्वस्त करू शकता, बरोबर आहे. किंवा लांब लांबपर्यंत या किल्ल्यांवर असणाऱ्या तोफांचा तुम्ही मारा करू शकता. डोंगरी किल्ल्याचा प्लस पॉईंट काय होतो की एक तर चढाई दुर्गम आहे, किल्ल्यावर तुमची तोफगोळी जात नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हागडच्या वेढ्यामध्ये ज्यावेळी सिद्धीजोहरने अडकवलं, सिद्धीजोहरने खूप प्रयत्न केले तोफगोळ्याचा मारा करायचा, पण ते सक्सेसफुल झाले नाही. तिथे मदतीला आले इंग्रज, राजापूरचे इंग्रज हेनरी रिव्हिंग्टन, आणि त्यांनी काय केलं, त्याच्या तोफा शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये सिद्धीजोहरला दिल्या आणि त्या तोफांचा मारा झाला शिवाजी महाराजांच्या विरोधात पन्हागडावर आणि त्या इंग्रजांच्या तोफा लांब पल्ल्यांच्या होत्या, म्हणजे लांबपर्यंत मारा करू शकत. म्हणून ते तोफ हे जे काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या तुम्हाला इतरत्रही रिलेट करता येऊ शकतात. या परंडा किल्ल्यावर महमूदगावांनी ज्यावेळेस बांधकाम केलं, त्यानंतर इथं बरीच वेगवेगळ्या प्रकारच्या शाह्यांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या राजांनी राज्य केले. सगळ्यात पहिल्यांदा बहमनी राजा आले, त्याच्यानंतर बहमनीच्या राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात पहिला झाला बरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही, आदिलशाही आणि निजामशाही. या निजामशाहीचं जे राज्य आहे, या निजामशाहीच्या राज्यामध्ये हा परंडा किल्ला आहे. ज्यावेळेस हा परंडा किल्ला निजामशाहीकडे होता, त्यावेळेस 1599 शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या 31 वर्षाआधी हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला. आणि मुघलांकडे हा ज्यावेळेस किल्ला गेला, जहांगीरच्या एका मंत्र्याने हा किल्ला, एका सरदाराने हा किल्ला जिंकून घेतला. त्याच्यानंतर तब्बल 24-25 वर्ष हा किल्ला मुघलांकडे राहिला. त्यानंतर परत निजामाने हा किल्ला जिंकून घेतला, अहमदनगरच्या निजामशाही. आता आपण मग आलो करमाळ्यामध्ये.
करमाळ्यावरून नगर फक्त 100 किलोमीटर, परंड्यावरून नगर 120-140 किलोमीटर असेल, म्हणजे अहमदनगर इथून एवढ्या जवळ. त्या अहमदनगरच्या निजामशाहीने हा किल्ला जिंकून घेतला, त्यांच्याकडे हा किल्ला आला. त्याच्यानंतर मुघलांनी घेतला, त्यानंतर परत निजामाने जिंकून घेतला. या किल्ल्याच्या संदर्भात इथल्या स्थानिक लोकांची किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये दंतकथा आहे, दंतकथाच मी म्हणतो कारण याला कुठलाही कागदोपत्री पुरावा नाहीये. इसवी सन 1628-1629ला शहाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि 1632 पर्यंत शहाजी महाराजांचा मुक्काम या किल्ल्यावर होता, कारण त्यावेळेस हा किल्ला निजामाची राजधानी होती 4 वर्ष. आता शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630ला. त्याच्यामुळे बऱ्याच अभ्यासकांचं असं मत आहे की जिजाऊ मासाहेबांना गरोदर असताना पहिल्यांदा या किल्ल्यात ठेवण्यात आलं, पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इथून हलवण्यात आलं आणि नंतर शिवनेरीवर ठेवण्यात आलं आणि शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. त्याच्यामुळे इथल्या आमच्या सगळ्या लोकांची अशी भावना आहे की महाराजांचा जन्म परंडा किल्ल्यावर झाला असता, पण जिजाऊ मासाहेबांना गरोदर असताना तिथे शिफ्ट करण्यात आलं सुरक्षेच्या कारणामुळे. पण त्याला असा कुठला पुरावा नाही. विजयराव देशमुखांचं जे शिवकर्ते शिवराय नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये आपल्याला याच्याविषयी उल्लेख वाचायला मिळतात. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स किती जणांनी बघितली? सगळ्यांनी. क्या बात. तर गेम ऑफ थ्रोन्स एक ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी एक सिरीज आहे, एक सिरियल आहे टीव्हीवर यायची. त्या सिरीजमध्ये ज्या पद्धतीनं सिंहासनासाठी राजकारण झालं, त्या लेवलचं राजकारण शहाजी महाराजांच्या काळात या परंडा किल्ल्याच्या आणि परिसरामध्ये घडलेलं. गोष्ट अशी आहे की शहाजी महाराज सगळ्यात पहिल्यांदा निजामशाहीकडे होते, तिथून ते मुघलांकडे गेले, तिथून ते आदिलशाहीकडे गेले, तिथून ते परत निजामशाहीकडे आले. निजामशाहीतून मुघलांकडे जाण्याचं कारण काय होतं तर खंडागळे हत्ती प्रकरण पहिल्यांदा झालं आणि तुम्ही पुढे ते छत्रीमुळे खूप वाकून बघत होते. छत्र्या बंद करा. जमिनीवरचे किल्ले हे भुईकोट किल्ले, जरी डोंगरी किल्ले निर्माण झाले तरी या किल्ल्यांचं महत्त्व कमी झालं नाही. या किल्ल्यासाठी फार मोठ्या मोठ्या लढाया झाल्या. स्वतः औरंगजेबाने परंड्याच्या लढाईमध्ये इंटरेस्ट घेतला होता आणि या औरंगजेबाचा मामा मुमताज महल, जिच्या नावाने आज ताजमहल बांधण्यात आले, त्यात मुमताज महलचा सख्खा भाऊ आणि शहाजहानचा मेहुणा शाहिस्ते खान, ज्यावेळेस त्यानं पुरण आपल्या शिवाजी महाराजांच्या विरोधात शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला, त्यावेळेस त्याने 56 दिवस चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला आणि 56 दिवस लागले त्याला चाकण जिंकून घ्यायला. त्याच वेळेस या शाहिस्ते खानाने आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा परंड्याचा किल्ला जिंकून घेतला. आता मला सांगा, चाकणचा किल्ला परंड्याच्या किल्ल्यासमोर किती छोटा आहे? गडीच आहे ना ती, पुण्याजवळ असणारा चाकण. परंडा तर मजबूत आहे, पण चाकण घ्यायला 56 दिवस लागले आणि हा फक्त 10 दिवसात जिंकला. ह्याला कारण काय होतं? ह्याला कारण असं होतं की आदिलशाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काहीशी वीक झाली होती आणि त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं शिवाजी महाराजांकडे. या किल्ल्याकडे होतं दुर्लक्ष आणि या किल्ल्यावर सैन्य कमी होतं. शाहिस्ते खानाने या किल्ल्याच्या किल्लेदाराला पैसे चालले, लाच दिली आणि त्याच्याकडून हा किल्ला घेतला. पण त्यानं औरंगजेबाला पत्र लिहून सांगितलं की मी अतिशय शर्थीचे प्रयत्न केले, अतिशय शौर्य दाखवलं आणि मी हा परंडा किल्ला जिंकून खावंदांना सादर करतो. अशा प्रकारची पत्र शाहिस्ते खानाने पाठवली आणि त्याचे शर्थीचे प्रयत्न आणि जीवावर उदारून केलेले प्रयत्न म्हणजे किल्लेदाराला लाच द्यावा. पण हा किल्ला जो 1660ला मुघलांकडे गेला, तो पुढे 1720-1721 पर्यंत मुघलांकडे राहिला. जवळजवळ 40 ते 50 वर्ष किंवा 60 वर्ष हा किल्ला मुघलांकडे राहिला. त्याच्यानंतर मग परत हैदराबादच्या निजामशाहीच्या अंडर हा किल्ला आला आणि नंतर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला निजामशाहीकडे होता. नंतर तो परत भारतामध्ये आला. आता या किल्ल्यामध्ये बऱ्याच तोफा आहेत, काही मूर्त्या आहेत, वैशिष्ट्यपूर्ण गदेगळ आहेत. गदेगळ बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहीत नसेल. ज्यांना माहीत नाही त्यासाठी आपण ती गदेगळ पण बघू आणि नंतर तटबंदीवर जाऊन आपण पूर्ण किल्ला वरून तटबंदीवरून पाहू, कारण खाली फारसं बांधकाम नाहीये. खाली 1-2 वास्तू आहेत, तेवढ्या बघूयात, मग वर जाऊ, सगळ्या तोफा पाहू, तोफांचं मेकॅनिझम समजून घेऊ. आता आपण संख्येने जास्त आहेत, त्यामुळं काही बुरुजांवर आपण 20 ते 30 जण उभा राहू शकतो. त्यामुळं आपण तिथे 2-2 टप्पे करूयात. फक्त एक विनंती आहे की सगळेजण सोबत राहा. फोटो काढायला एकदा माहिती देऊन झाली की फोटो काढायला आपण सेपरेट वेळ देतो आणि आपण प्रत्येक वेळेस तेच करतो, प्रत्येक मॉन्युमेंटला तेच करतो. एकदा माहिती देऊन झाली, किल्ला समजून घेतला, त्याच्यानंतर मग परत तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये फोटोशूट तुमचं करू शकता आणि त्याच्यानंतर मग आपण इथून निघणार आहे. फक्त आपल्याला आज वेळेचं लिमिट आहे, कारण आपल्याला आज तेर करायचं आहे आणि मानकेश्वरचं मंदिर करायचं आहे आणि आपल्याला जेवणही करायचं आहे. हे सगळं हे अंधार व्हायच्या आत करायचं आहे. आता वाजले 11:15. मला एक प्रश्न होता, लांब पल्ल्याची तोफ आणि शॉर्ट तोफ त्यामध्ये मेकॅनिझम मध्ये फरक असतो का त्या लांबीमधला फरक? लांबीमध्ये आता आपल्याकडं पिस्टल आहे आणि आपल्याकडं रायफल आहे किंवा AK-47, तर त्याचं बॅरेल जेवढं लांब तेवढी त्याला व्हेलॉसिटी जास्त मिळते.
बुलेटला. अगदी त्याच प्रकारे जेवढा लांब म्हणजे लांबीची तोफ असते, नळी असते, तेवढ्या लांब पल्ल्यामध्ये जाऊन तो तोफगोळा पडण्याची शक्यता जास्त असते छोट्या नळीपेक्षा. त्याच्यामुळे ते तोफांचे पल्ले सुद्धा महत्वाचे. आता इथं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या जंगा केलेल्या हे अशा प्रकारच्या खिडक्या काढल्या. तर या सगळ्या ठिकाणी मी आलतो त्यावेळेस, राहुल दादा होता माझ्यासोबत 2015ला. या सगळ्या ठिकाणी तोफा होत्या छोट्या छोट्या आणि त्या तोफा आहेत ना, तर त्याला माझं हँडल असतं. तुम्ही फक्त ते हँडल वळवायचं, बार द्यायचा आणि बंदुकीसारखी ती तोफ उडते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे तुमचं लक्ष असेल तर त्यामध्ये तोफ गोळा पडतो. पण त्याची काय म्हणू शकतो आपण त्याला विध्वंसक क्षमता किंवा डिस्ट्रॉय करण्याची क्षमता ही फार कमी असते. फार फार तुम्ही 2 ते 4 किंवा 5 माणसं मारू शकता. वरती आहे तुझ्या हे बघा इथं खाली ठेवलं, ती पाटी दिसते का? ओके ओके. आपल्या इथं खूप तोफा बघायला मिळतील. मेन इंटरेस्टिंग गोष्ट या किल्ल्यावरच्या तोफा आहेत. या तोफांना आपण जास्त वेळ देणार सर, ह्याचा चालुक्य राष्ट्रकूट त्या काळापासून इतिहास नाही मिळत नाही, काही संबंध नाही. चालुक्य आणि राष्ट्रकूटांनी किल्ले का बांधायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न. आपण एक समजून घेऊया की किल्ल्यांची निर्मिती व्हायची गरज का पडते, किल्ले का बांधण्यात आले. तर एका विशिष्ट व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी, त्याच्या खजिन्याचं संरक्षण करण्यासाठी, आणि जरी त्याच्या राज्यावर हल्ला झाला तरी त्या हल्ल्यापासून त्याला आणि त्याच्या परिवाराला एक सुरक्षित जागा असावी म्हणून एक तटबंदीयुक्त घराची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आणि तो राजवाडा हळूहळू किल्ल्याच्या स्वरूपामध्ये रूपांतरित झाला. आणि अशा प्रकारची जी किल्ल्यांची रचना आहे, आता याच्यावर बघा तुम्ही कमळाच्या पाकळ्यांसारखी डिझाईन दिसते बुरुजांवर, किंवा अशा पद्धतीचे तुम्हाला हे कमानी दिसतात, किंवा अशा पद्धतीच्या कमानी दिसतात, हे अशा पद्धतीच्या कमानी. हे सगळ्या कमानी आहेत ना, हे नक्षीदार कमानदार ही रचना भारतामध्ये आणली मुघलांनी किंवा अफगाणिस्तान, इराण, इराक या पूर्वेकडच्या देशातल्या परधर्मीय लोकांनी, ज्यांना आज आपण मुसलमान म्हणतो. त्यामुळे हे जे आर्किटेक्चर आहे हे पूर्णपणे इस्लामिक आर्किटेक्चर आहे. पण हे इस्लामिक आर्किटेक्चर ज्यावेळेस दख्खनेत आलं, भारतात आलं, त्यावेळेस त्याला आपण आपल्या पद्धतीने मॉडिफाय केलं आपल्या स्थापत्यानुसार. आणि आपण एक नवीन स्थापत्य शैली, आर्किटेक्चरल फॉर्म इव्हॉल्व्ह केला, डेव्हलप केला. त्याला आपण म्हणतो इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. हे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. तर चालुक्य किंवा राष्ट्रकूटांचा काळ हा चालुक्यांच्या 600 वर्ष आधीचा आहे. किंवा कुठले चालुक्य म्हणतात त्याच्यावर डिपेंड. काही चालुक्यांचं म्हणजे बदामीचे चालुक्य राष्ट्रकूटांच्या 100 वर्ष आधी होते, आणि कल्याणी चालुक्य हे राष्ट्रकूटांच्या 400 वर्षानंतर सत्तेत आले. आता हे एवढे जुने राज्यकर्ते, ज्यावेळेस दगडांचे महाल बांधण्याची कन्सेप्ट होती, आणि तोफांचा आविष्कार नव्हता, दारुगोळ्याचा आविष्कार नव्हता, कुठल्याही पद्धतीने दारूचा वापर करून भिंती उद्ध्वस्त करायचं मेकॅनिझम उपलब्ध नव्हतं. हत्तीपेक्षा मोठी कुठलीही सिस्टीम नव्हती जर तुम्हाला कुठल्या गोष्टी उद्ध्वस्त करायच्या असतील तर. अशा परिस्थितीमध्ये किल्ल्यांची निर्मिती का होणार? आता किल्ल्यांची निर्मिती होण्याच्या मागं कारण काय? तर तुम्हाला जर तो गोळा येऊन तुमच्या घरावर धडकला तर ती तटबंदी थोडी मजबूत पाहिजे ना. आता ह्याची वॉलची थिकनेस बघा ना, केवढी एवढी थिकनेस आहे. एवढ्या थिकनेसला जर एक मोठा गोळा येऊन धडकला तर बाहेरची लेअर पडेल, पण आतली लेअर आहे ना सुरक्षित. म्हणून एवढी मजबूत तटबंदी निर्माण करण्याची सुरुवात झाली, ज्याची सुरुवात झाली 15 शतकापासून पुढे. विजयनगर काळामध्ये सुद्धा किल्ल्यांची निर्मिती झाली आहे, पण विजयनगर काळातल्या किल्ल्यांची तटबंदीची जाडी ही फार फार तरी एवढी, कारण दख्खनीत तोफा तोपर्यंत आलेल्या नव्हत्या. दख्खनीत तोफा फार उशिरा आल्या. आता देवगिरीचा किल्ला आहे, देवगिरीचा किल्ला हा वर जेवढ्या डोंगरावर, हा तेवढाच यादवांच्या काळात होता. जे खालची तटबंदी आहे ना जमिनीवरची, ती सगळी मलिक अंबरने बांधलेली, आणि मोहम्मद बिन तुगलकने, ज्याला आपण वेडा तुगलक म्हणतो, येडा मोहम्मद म्हणतो, त्या दोघांनी खालची तटबंदी बांधली. कारण त्या दोघांच्या काळामध्ये तोफा होत्या. तर मित्रांनो, ही किल्ल्याची पहिली तटबंदी आहे, आणि ह्या तटबंदीच्या बरोबर मध्ये इथे खंदक आहे, आणि हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा पहिला महादरवाजा जो आपल्याला इथे समोर दिसत आहे. आणि हा खंदकाचा भाग आहे, आणि आपण ज्या पुलावरती उभा आहे हा पूल पहिला उचलला जायचा, पण आता त्यानंतर हा आता कॉन्क्रिटीकरणाचं झालेलं आहे. पहिला इथे हा लाकडी पूल होता असं बोललं जातं, जो लाकडी पूल उचलला जायचा आणि ठेवला जायचा. त्याच्यानंतर ह्याच्या दोन्ही साईडला इकडे संपूर्ण आपल्याला खंदक दिसतो आहे. आणि ह्या किल्ल्याची महत्त्वाची मुख्य वैशिष्ट्य ही आहे की ह्याला तिहेरी तटबंदी आहे. म्हणजे एक पहिली तटबंदी तुम्हाला ही इथे दिसत आहे, आणि दुसरी तटबंदी ही, आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या आतमध्ये. तर मित्रांनो, असा तिहेरी तटबंदी असलेला हा आहे तो म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे परांडा किल्ला. आणि
खंदकामध्ये जसं की मी तुम्हाला सुरतच्या किल्ल्यावरती पण सांगितलं होतं, गोपालगडच्या किल्ल्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे, तर त्या 2 व्हिडिओचा बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. सुरतची किल्ल्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर मी तर त्या खंदकामध्ये सुसर, मगरी, विषारी साप सोडले जायचे, जेणेकरून कुठलाही शत्रू डायरेक्टली या बुरुजाला भिडू नये यासाठी या खंदकाचा वापर केला जायचा. आणि ह्यातनं इथून आपण पुढे आल्याच्यानंतर हा दिसतोय तो म्हणजे किल्ल्याचा महादरवाजा, जो आता ओपन नाही होत. इथे छोटासा दिंडी दरवाजा दिलेला आहे, त्याच्यातून आपल्याला किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करायला लागतो. प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला पहारेकरांच्या देवड्या दिसत आहे. आणि हे इथे वरती तुम्हाला स्ट्रक्चर दिसते का, इथून उकळतं तेल आणि उकळतं पाणी ओतलं जायचं. जेव्हा कुठला सैनिक जेव्हा इथपर्यंत पोचला तर त्याच्यावरती वरून उकळतं तेल आणि उकळतं पाणी फेकलं जायचं. तर मंडळी चला आता ह्या महादरवाज्यातून आपण आतमध्ये जाऊया, पहारेकरांच्या देवड्या पाहूया. चला तर मंडळी, इथून पुढे आल्याच्यानंतर ह्या साईडला एक देवडी आहे आणि या साईडला एक देवडी आहे. आणि ह्या इथे तुम्हाला मारजंग्या दिसत आहेत. आणि असाच एक दरवाजा समोर अजून एक दरवाजा आहे जिथे काहीतरी लिहिलेलं आहे. आणि इथून आतमध्ये आल्यानंतर या साईडला हे बघा, दरवाजा अडकवण्याची जे लाकडी अडसर टाकलं जायचं, लाकडी खांब उभा केला जायचा, त्याची जागा ही इथे आहे. म्हणजे इथून दरवाजा पूर्णपणे लॉक केला जायचा. तर इथून आपण ह्या पुढे आल्यानंतरला ह्या मोकळ्या मैदानामध्ये येतो. आणि इथे आल्याच्यानंतरला या साईडला आपल्याला दिसत आहे ते म्हणजे पहारेकरांच्या देवड्या. आणि या साईडला ह्या पहारेकरांच्या देवड्या. आणि हा जो मुख्य दरवाजा आहे, जुना दरवाजा, तो आपल्याला इथं दिसत आहे. तो जो आता आपण दरवाजा पाहिला तो आत्ता बसवण्यात झालेला आहे आणि जुना दरवाजा हा इथे आहे. तर म्हणजे ह्या ओपनली जागेमध्ये आल्यानंतर इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होत असणार. कारण का माहिती आहे का, आपल्याला दुसरा दरवाजा कुठेही दिसत नाही आहे. कारण शत्रू जेव्हा आक्रमणाच्या ह्याच्यामध्ये असतो तेव्हा शत्रूला दरवाजा कुठेच दिसत नाही. तर ह्या मनोऱ्यामध्ये आणि इकडच्या मनोऱ्यामध्ये जे सैनिक असतील त्यांना प्लस पॉईंट आहे की ते डायरेक्टली इकडच्या सैनिकावरती हल्ला करू शकतात. आणि प्लस इकडे जे सैनिक असतील त्यांनासुद्धा प्लस पॉईंट आहे की ते इथून इकडच्या सैनिकावरती हल्ला करत असतील. आणि हे दगड तुम्ही बघू शकता, हे कसले दगड आहेत काय समजत नाहीत. माझ्या मते मशाली विशाली लावायचे दगड असतील. तर चला आता इथून पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर इकडे बघा, या बुरुजांमध्ये आपल्याला जागोजागी छोट्या छोट्या तोफा दिसत आहेत प्रत्येक बुरुजामध्ये. आणि इथून पुढे आल्याच्यानंतरला हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा दुसरा महादरवाजा. तर चला आता इथून आपण आतमध्ये जाऊया. मंडळी, किल्ल्याचा हा दुसरा महादरवाजा आणि हा त्यावेळीचाच आहे, कारण ह्याचं जे लाकडी आहे बांधकाम ते एकदम मजबूत आहे. ह्याला लाकडी लोखंडी सुरेसुद्धा लावलेले आहेत, जेणेकरून हत्तीने ठोकर मारू नये ह्यासाठी या लाकडी सुऱ्यांचा वापर केला जायचा. आणि इथून नंतरला पुढे आल्यानंतरला म्हणजे सैनिक समजा इकडून पुढे आला तर याला डायरेक्टली तिसरा दरवाजा दिसू नये यासाठी इकडे एक वाट डायव्हर्ट केलेली आहे. म्हणजे शत्रू समजा इकडून इकडे आला शत्रू तर ही वाट कुठेच जात नाही, ही फक्त वाट किल्ल्याभोवती गोलगोल फिरते. तुम्हाला तिसरा दरवाजा कुठे आहे हे कुणालाच समजत नाही. आणि तिसरा दरवाजा जो आहे तो आपला ह्या साईडला आहे. आणि शंकराच्या महादेवाच्या मंदिराकडे जाण्याची वाट ही आहे. आणि जो तिसरा दरवाजा आहे तो आपला ह्या साईडला आहे. आणि हे जे तुम्ही बुरुज बघत आहे हे पिरामिड स्ट्रक्चरसारखे बुरुज आहेत. म्हणजे ह्यांचा झुकाव आहे तो आतल्या साईडला आहे आणि खालच्या साईडून थोडं बाहेर आलेलं आहे. तर म्हणजे असा हा आहे किल्ल्याचा तिसरा दरवाजा जो आता आपण बघूया. चला म्हणजे इथून दुसऱ्या महादरवाजामधून पुढे आल्याच्यानंतर इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसत आहे. ह्याचं मोटर लावण्याचे मेकॅनिझम हे तुम्हाला इथे वरती दिसत आहे. 2 छिद्र दिलेले आहेत, त्याच्यामधून रशी सोडून वरती मोटर लावून इथून पाणी खेचलं जायचं. म्हणजे इथे जर पहारेकरी असेल त्यांच्या पाण्याची सोय ही ह्या टाक्यामधून होत असेल. आणि त्यानंतर हे आहे किल्ल्याचं भव्य दिव्य असं तिसरं महाद्वार. आणि ह्या महाद्वाराच्यावरती आपल्याला कमलपुष्प दिसत आहेत दोन्ही साईडला. तर कमलपुष्पाचं असं सांगितलं जातं की ज्या दरवाजावरती कमलपुष्प कोरलेले आहेत त्या किल्ल्याच्या आतमध्ये राजाच्या स्वरूपामध्ये लक्ष्मी वास करते असं ह्या कमलपुष्पाचा अर्थ आहे. तर इथून आता आपण आतमध्ये गेल्यानंतर हा दिसतो आपल्याला तो म्हणजे किल्ल्याचा तिसरा महादरवाजा. आणि तिसऱ्या महादरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर आपण प्रॉपर असं किल्ल्यामध्ये एंटर करतो. आणि हे जे तुम्ही बघत आहे हे तिसरा महादरवाजा आहे. तर चला आता पुढे किल्ल्याकडे जाऊया. किल्ल्यामध्ये अजून काय काय आहे ते पाहूया. तर चला मग तिसऱ्या दरवाजामधून पुढे आल्यानंतर ह्या साईडला या पहारेकरांच्या देवड्यांमध्ये तोफा आणि तोफगोले ठेवलेले जे आपल्याला इथे दिसत आहे.
चला आता पुढे त्याच्या आतमध्ये जायला अलाउड नाही. वटवागलांचा आवाज येतो पूर्ण बंद केलेलं आहे. आतमध्ये सुद्धा वाचतो आहे बघा. त्या साईडला अर्धी तुटलेली तोफ आहे. तर चला आता इथून पुढे आपण किल्ल्याकडे प्रस्थान करूया. तर मंडळी इकडे तर तोफा आपण मगाशी बदलत तोफा आणि तोफगोले. इथून आतमध्ये आल्यानंतरला ह्या साईडला ना गणपतीच्या मूर्ती विरगळ आणि गदेगळ ठेवलेले आहे. तर त्या आता आपण बघूया. तर धनंजय आपल्यासोबत आणि आपल्यासोबत आज खूप पब्लिक आहे. म्हणजे 70-80 जणांचा ग्रुप आहे. आणि ग्रुप कुठला तर तुम्हाला तर माहिती आहे संवर्धन संस्थेमध्ये रायगड परिवार करून रायगड परिवार अशी ही संस्था आहे. ह्या संस्थेबरोबर आपण आलेलो आहे आजच्या अभ्यास मोहिमेसाठी. तर हे बघा या साईडला त्या गणपती मूर्त्या आहेत. तर आता आपण आतमध्ये जायचं. तर म्हणजे हे बघा पुढे आतमध्ये आल्यानंतर या साईडला आपल्याला गदेगल दिसत आहे. तर गदेगल काय आहे हे मी याच्या अगोदर आपली एक गदेगलची व्हिडिओ आहे. कुठे गेलो होतो धनंजय आपण? ते डोंबिवलीला एका मंदिरामध्ये गेलो होतो. त्या मंदिरामध्ये आपल्याला अशी गदेगल पाहायला भेटली होती चंद्रसूर्य. आणि ह्याच्यावरती कोरलेलं आहे ते म्हणजे चंद्रसूर्य. या साईडला काही विरगली आहेत आणि ही नागाची मूर्ती आहे. पण ही थोडी महावीराची जैन लोकांची जी मूर्ती असते ना त्या पद्धतीची ही दिसते. आणि ह्या साईडला आहेत ते म्हणजे विष्णूची मूर्ती. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला मोठीच्या मोठे आपले गणपती बाप्पा आहे. आणि ह्या साईडला काही विरगली आहे जी आपल्याला इकडे दिसत आहे. आणि ही शंकराची पिंड. आणि इकडून आतमध्ये आल्यानंतर हा आहे प्रायव्हेट हमामखाना. म्हणजे जिथे स्नान केलं जातं ना ती जागा आहे. पण आता याच्यामध्ये सध्या भराव पडलेला आहे त्याच्यामुळे हा हमामखाना आहे. म्हणजे इथून उतरायसाठी पायऱ्या वगैरे होत्या असतील पण ते सध्या तरी हे आता बुजलं आहे. आणि ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता कसं हमामखाना कसं असतं म्हणजे आंघोळी करायची जागा त्या पद्धतीचं हे थोडंसं दिसतंय. आणि ह्या साईडला आहे ते म्हणजे उर्दूमध्ये लिहिलेलं शिलालेख. उर्दू भाषेमध्ये लिहिलेलं हे काहीतरी आहे. काय आहे ते समजत नाही आपल्याला पण हे इथं लिहिलेलं आहे. तर चला आता इथून आपण बाहेर जाऊया. इकडे ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे ठेवल्या आहेत. इकडे एक काहीतरी वास्तू आहे. तर इथून पायऱ्या उतरतात आहेत पण ते खाली ना पूर्ण बुजलं आहे. इथे तशीची वास्तू ह्या साईडलाच होते आणि ती इथे येऊन बंद झालेली आहे. इथे वरती जाळी लावली आहे. काय आहे काय समजत नाही कारण खाली पूर्ण अंधार आहे. पण इथून उतरायला पायऱ्या दिल्या आणि कमानसुद्धा दिसते म्हणजे आतमध्ये कुठेतरी अंडरग्राऊंड काहीतरी असेल. तर चला आता इथून आपण पुढचा प्रवास सुरू करूया. तर म्हणजे ह्या साईडला ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे ठेवल्या. तर आपण आता इकडून पुढे आलो आहे. तिकडे किल्ल्याच्या वरती महादाराच्या वरती तोफ आहे. तर तिथं माहितीचं काम चालू आहे. तर मी थोडं इकडे एका साईडला आलो आहे. तर ते आता आपण पाहूया. विहीर, पाण्याची विहीर ही बघा. आणि तिकडून ते दादा बसलेत ना तिकडून उतरण्यासाठी पायरी आहे. आणि आपण इकडे असे हे मनोरे केलेले आहेत. मनोरे कसे असतात त्या टाईपमध्ये खिडक्या केलेल्या आहेत. तर आता आपण इथं जात नाही बसत आहे कारण वेळ भरपूर झालेला आणि आपल्याला लवकरात लवकर पूर्ण किल्ला कवर करायचा आहे. त्याची जी मोठ लावण्याची जागा होती ती बहुतेक तिथे होती ती बघा. तर चला इकडून तिथे एक चौकोनी भाग दिला आहे. तिकडून खालीसुद्धा उतरता येतं. तर आपण तिकडून कुठून तरी बाहेर पडतो. पण आता पाण्याचा थर वाढलेला आहे त्यामुळे तिथून जाण्यात काय आता अर्थ नाही कारण पाणी उंच झालेलं आहे. उन्हाळ्यामधून तिकडून खाली उतरता येतं आपल्याला. तर म्हणता हे पाण्याची विहीर आहे. तर इथं ना एक खोली आहे. हे व्हाईटवाला पाईप दिसतं का तिथे खाली एक खोली आहे. आणि ती खोली ना आतून ना खूप मोठ्याच्या मोठी खोली आहे. पण त्या खोलीमध्ये आता आपण जाऊ नाही शकत आहे कारण मी एकटाच आहे. बाकीचं पब्लिक तिकडे आहे. कारण त्या खोलीमध्ये पूर्ण अंधार आहे आणि अंधार आणि वट वाघूल आहेत तिकडे वट वाघूल आहेत. तर त्यामुळे आपण त्या खोलीमध्ये नाही जायचं. पण ती खोली ना खूप प्रशस्त अशी मोठी खोली आहे ती. तर तिकडे आता आपण जात नाही. तर चला आता जाऊ. ते म्हणजे तिकडे जिकडे ते तोफेची माहिती सांगतात तिकडे तुम्हाला माणसं दिसत असतील तर त्यात ती तोफ बघूया. आणि ती तोफ बघितल्यानंतरला इकडं ह्या बुरुजावरती बांगडी तोफ आहे तर तीसुद्धा आपण बघूया. आधी पहिले बघू. हा बरोबर आहे तुमचं. चला लवकर पाऊस पण येतो.
तर मंडळी हे इकडे त्या गणपतीच्या मूर्त्या वगैरे ठेवल्यात ना, तिकडून आपण इथून असं पुढे आलो. इकडून एक शिडी आल्या वरती पायवाट, त्या पायवाटेने इथून आल्याच्यानंतरला ह्या बुर्जामध्ये एक आपल्याला दिसते ती म्हणजे तोफ. ही तोफ आहे आणि शान्या लोकांनी याच्यामध्ये दगड टाकून ठेवले आहे बघा. दगड फिट केलं आहे कोणीतरी. तर इथे वात लावली जाते आणि वात लावल्यानंतरला इथून समोरून गोळा टाकला जातो आणि ती वात पेटवल्यानंतर तो गोळा फायर होतो. आणि ही तोफ आहे ना, ही तोफ ना 4 भागामध्ये बनवलेली आहे. पहिला भाग म्हणजे हा एक, हा इथे दुसरा 2, 3 आणि हा मागचा 4था. असं 4 पार्ट्समध्ये ही बनवलेली तोफ आहे आणि एकदम थंड आहे. आणि त्याचे जे राखडी गाड्यावरती तोफ बसवली जाते त्याचा भाग इकडे आपल्याला दिसतोय. आणि हा आहे तो म्हणजे बुरुज. आणि बुरुजामध्ये विशिष्ट प्रकारे खच केलेली आहे बघा. डायरेक्ट खंदकामध्ये पाय घसरला तर डायरेक्टली खंदकामध्ये जाऊ आपण. इथून तोफ टाकली समोरच्या प्रदेशावरती. तर चला आता इथून वरती जाऊया आणि वरती गेल्यानंतर आपल्याला एक बांगडी तोफ बघायला भेटणार आहे. चकती तोफसुद्धा आपण तिला बोलू शकतो किंवा बांगडी तोफ. म्हणजे बांगडीचा जो आकार असतो त्या टाईपची ती तोफ आहे. त्या चकत्या आणून एक चकती बसून ती वेल्ड करून ती तोफ बनवली आहे. तर ती तोफ आता आपण इथे बघूया. ही बघा इथे आहे ती तोफ. तर चला मंडळी, जे मी बांगडी तोफ बोलवतो ती ही आहे. बघू शकता केवढी मोठी तोफ आहे. आणि मी बांगडी तोफ का बोलतोय बघा, ह्या तुम्हाला चकत्या दिसतात का? 1, 2, 3, 4 अशा अनेक चकत्या आणून ह्या इथे बसवलेल्या आहेत आणि नंतर त्यांना वेल्ड केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही बांगडी तोफ आपण हिला बोलू शकतो, कारण ह्या चकत्या इथे आणून वेल्ड केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ही भव्य दिव्य अशी तोफ आहे. आवाज ऐकूया. आणि आवाज त्याच्या आतमध्ये इथून गोळा टाकला जायचा आणि माझ्या मते गोळासुद्धा आहे तिकडे लास्टला. तर मोठी अशी ही तोफ आहे. आणि त्याच्या बांगड्या होत्या, ज्या कड्या होत्या त्या टोटल 2, 2, 4, 2, 6, 8 होत्या. 8 मधल्या 1 आणि तिकडच्या 2 म्हणजे 3 बांगड्या गायब. तर काय पैसे भेटले असतील मला काय माहिती नाही, कारण हे खूप वजन आहे याला. तर 1, 2 आणि इकडची बांगडी 3, हे तिन्ही गायब. तर अशा प्रकारे ही बांगडी तोफ आपण हिला बोलू शकतो, कारण ही चकत्यामध्ये आणून असेंबल केलेली आहे इथे. कारण एवढी मोठी तोफ एका टायमाला उचलून नाही आणू शकत. त्याचे पार्ट्स बनवले जातात आणि ते पार्ट्स आणून मग नंतर इथे ती वेल्ड केली जाते. तर त्याची दिवा बत्ती देण्याची जागा बघा इथे दिसते. तर चला आता आपण इथून पुढच्या दिशेला जाऊया इकडे. चला. तर मंडळी इकडे ती बांगडी तोफ बघितली आपण आणि आता आपण इथून वरती आलो. ह्याच्यावरती तोफ आहे ती आता आपण पाहूया. चला पटकन, कारण सर्व ग्रुप येतोय तिकडे, तर लवकर जाऊया तिथे. जागा ते बघा, ही सुद्धा तशीच सेम तोफ आहे जी मगाशी आपण बघितली त्या टाईपमध्येच हिला सुद्धा असेंबल केलेलं आहे. चकत्या आणून इथे बसवलेल्या आहेत आणि त्या वेल्ड केलेल्या आहेत. तशीच ही काहीशी तोफ जी मगाशी आपण बघितली तशीच ही काहीशी ही तोफ आहे. आणि त्याचं जर फिरण्याचं मेकॅनिझम असतं ते बघा इथे असतं. इथून असं ते मेकॅनिझम फिरतं आणि मग ती तोफ ज्या दिशेला आपल्याला फिरवायची त्या दिशेला आपण ही तोफ फिरू शकतो. तर अशा प्रकारे ही तोफ आहे आणि तो फिरवायचं मेकॅनिझम हे बघा इथे असं काहीतरी सिस्टम असेल त्या वेळेची ज्याच्याने ही तोफ फिरवली जात असेल. तर चला आता. तर मंडळीची 2 नंबरची बांगडी तोफ बघितली ना, ते आपण ह्या साईडला बघितली. आता ॲक्च्युली ना हे पावसाळ्यामुळे ना सर्व गवत वाढलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना किल्ला खूप बघण्यासारखा छान आहे. पण पावसामध्ये ना आता काय दाखवता येत नाही कुठे काय आहे ते. पण किल्ल्यावरती वास्तू बऱ्यापैकी आहे, बहुतेक ठिकाणी वास्तू वगैरे आहे. तर तिथे आपल्याला ना तो मनोरा दिसतो इथे लांबवर, त्या मनोराच्या बाजूला बुरुज आहे. त्या बुरुजावरती एक तोफ आहे जी त्या बुरुजावरती सुद्धा तोफ होती, पण आपण तिथे गेलो नाही कारण तिथे ते दादा माहिती देत होते. त्याच्यामुळे तो आपण स्किप करून तिकडूनच ह्या फांजीवरून चालत आपण इकडून वरती आलो
आणि इथे आपल्याला दिसते ती म्हणजे अजून एक तोफ जी आता तुटलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे त्याचं जे पुढचं तोंड आहे ते तुटलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा काहीतरी भाग होता असेल पण तो कापून घेऊन गेलेला आहे। तिकडे 32 नळींची जागा ही बघा, ही 32 नळींची जागा आहे। हे जे भाग दिसतोय ह्याच्यावरती ह्याच्या खाली लाकडी ओंडका टाकून ही तोफ बसवली जायची आणि हे त्याचं मेकॅनिझम ज्याने तोफ फिरवली जायची। तर चला आता इथून आपण सरळ पुढे जाऊया त्या मंदिराकडे। कुठलं जे मस्जिद आहे ना, मस्जिद विथ मंदिर, म्हणजे ॲक्च्युली ते मंदिरच होतं पण त्याचं आता मस्जिदमध्ये रूपांतर झालेलं आहे, तो विषय वेगळा आहे। तर आता आपण तिकडे डायरेक्ट बाहेर पडणार, तर चला। तर मंडळी महा 3 नंबर दरवाज्यातून पुढे आल्यानंतर ही ते मस्जिद दिसते, पण ही मस्जिद नाही आहे, हे पूर्वी मंदिर होतं पण त्याचं आता मस्जिदमध्ये रूपांतर झालेलं आहे। तर त्याचे जे खांब आहेत ते जे दोनागिरी किल्ल्याचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये दोनागिरी किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये जे भारत मातेचं मंदिर आहे त्याला जसे खांब आहेत तसे सेम टू सेम खांब या मंदिराच्या आतमध्ये आहेत। तर त्याचे जर काही फोटो वगैरे भेटले तर मी नक्की इथे टाकतो, तर ते बघा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल। पण आता तरी ही मस्जिद आहे। तर चला आता किल्ला उतरायला आपण सुरुवात केलेली आहे। तर नमस्कार मंडळी, ही परांडा किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते। अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत।